जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 122वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय गुरुदेव. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे मिटूया, प्रार्थना म्हणू आणि मग सत्राला सुरुवात करू. प्रार्थनेसाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आपण मागच्या सत्रामध्ये स्मृती तत्वाबद्दल थोडंसं चर्चा केली होती आणि त्या सगळ्याचा सारांश जे काही आपण अनुभवतो त्या सगळ्याच्या मागे कुठेतरी आपलं स्मृती असते. आपल्याला एक वाटतं की काहीतरी आहे आणि जेव्हा जे काही बघतो ते सगळं केवळ ब्रह्म आहे याच रूपाने बघायला लागलो तर एकाच गोष्टीची स्मृती राहील. ते जे संस्कार आहेत, एखादं आकर्षण हे आकर्षण वाटतं कारण त्याला कधीतरी आपण आकर्षण म्हणून बघितलं होतं. जर त्याच्याऐवजी हे केवळ ब्रह्म आहे म्हणून बघितलं, सगळ्याच गोष्टी एकच ब्रह्म आहे किंवा स्वप्न आहे या अशा रीतीने बघत गेलो सगळ्या गोष्टींकडे, तर ती स्मृती पक्की होत जाते, ते संस्कार पक्के होत जातात आणि मग कुठेही आपलं मन कशातही विचलित होत नाही, ते एकदम स्थिर असं राहतं. हे सगळं सुरू असताना श्रीरामांच्या मनात सहज प्रश्न आला. ते म्हणतात, हे जे काही सगळं तत्वज्ञान सांगितलं जात आहे आतापर्यंत, तर तुम्ही वारंवार सांगितलं इतके दृश्य आहे, हे सगळं स्वप्न आहे, अनेक ब्रह्मांड आहेत, अनेक वेगवेगळ्या ब्रह्मांडांच्या कथा, वेगवेगळ्या निमित्ताने सगळं या विश्वाचं स्वरूप समजून सांगितलं. एकच नाही, अनेक विश्व आणि हे सगळं क्रिएशन आणि याच्यात काय काय चाललंय हे सगळं सांगितलं. खरं या सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती का? माझ्या दृष्टीने हे एकच जग आहे, मला माहिती आहे मी याच्या पलीकडे जाणार नाही, किंवा माझ्या दृष्टीने हे जे काही दिसत आहे, माझे आई वडील प्रजा आणि सगळं काही, हेच काय विश्व, हेच काय माझं जग, मग तीच एक काय मला बंधनकारक असेल, मग फक्त तिचाच विचार केला आणि तिच्यामधूनच काय जे काही बंध असेल त्याच्यातूनच जी काही मुक्ती असेल तेवढाच विचार केला तर पुरेसं नाही का? हे सगळे तुम्ही जे म्हणता इतके विश्व आहेत आणि अमुक गोष्टी आहे, अविद्या आख्यान सांगितलं, काकभूषणाची गोष्ट सांगितली, लीला सरस्वतीचं प्रकरण सांगितलं की ज्याच्यामध्ये इवन चुडाला आख्यान, याच्यामध्ये ह्या सगळ्या अनेक ब्रह्मांडांच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींची गरज आहे का? इतका विस्तार आपण कशाला केला या सगळ्या शास्त्रांमध्ये? त्यावर वसिष्ठ म्हणाले की हे राम, तुमचं म्हणणं खरं आहे, परंतु ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचं आहे, ज्यांना हे सगळं जगाचं स्वरूप काय आहे, ज्याला आपण मुमुक्ष म्हणतो, अशा मुमुक्षूंना जेव्हा या सगळ्या गोष्टींची जाणीव हवी की नेमकं काय आहे, जगत म्हणजे काय, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे ते कळावं म्हणून शास्त्रांमध्ये त्याचा सगळा उल्लेख केलेला आहे. आणि तू फक्त एकच जग आणि त्याचंच वर्णन असं जर म्हणशील तर तसं ते बरोबर नाही. लक्षात घ्या, आपल्याला हा प्रश्न सहज पडू शकतो की फक्त एकाच जगाच्या बाबतीत जर विचार केला आणि बाकीच्या जगाचा हा विषयच येत नाही तर ते स्वरूपच कळणार नाही की हे विश्व किती आहे. मुळात आपण जसं अविद्या आख्यान हे बघितलं तर एखाद्याच्या मनात
कदाचित असा प्रश्न येऊ शकेल की ठीक आहे ना, एवढं एक ब्रह्मांड आहे ना, हे तर बघून घेऊ, निदान याच्याबद्दल तर माहिती घेऊ. माझ्या मुलाला मी गमतीने चिडवत असतो. तो खगोलशास्त्राचा ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स वगैरे याचं थोडंसं त्याला ओढ आहे. तर मी सहज गमतीने म्हणतो की तुम्ही सगळं फिरून फिरून योग वासिष्ठवरतीच याल. कारण किती शोधणार, आजपर्यंत शोधून शोधून तुम्ही काही गॅलेक्सीज शोधल्या, हो ना, आणखी कुठपर्यंत गेले, पण अजून ब्रह्मांडाचा एंड काही तुम्हाला सापडलेला नाही. हा ब्रह्मांडाचा एंड जेव्हा सापडेल तेव्हा लक्षात येईल की अरे याच्यानंतर आणखी बाकीचे ब्रह्मांड आहेत. आणि मग आता आणखी किती ब्रह्मांड बघायचे, तो एवढा सगळा रिसर्च तुम्ही कुठे लिहून ठेवणार, कुठे डॉक्युमेंट करणार, ते सगळं जे काही त्याचा अभ्यास आहे, त्या गोष्टींचा अभ्यास करून करून किती अभ्यास करणार, किती तारे, किती ग्रह, एवढे सगळे आहेत, प्रत्येकाचे तुम्ही गुणधर्म लिहा, कॅरेक्टरिस्टिक लिहा, त्याचे ओरिजिन कधी झाला, कधी जन्माला आला, सध्या जन्माला आहे की नाही, जे काही तुम्हाला सगळं लिहून ठेवायचं आहे, हा सगळा उपद्व्याप करून करून शेवटी हातात काय लागणार आहे, तर हे सगळं अनादि अनंत आहे एवढंच कळेल. त्याच्यामुळे जो काही तुम्हाला सध्या शोध करायचा आहे की सृष्टीची उत्पत्ती कधी झाली, सायंटिफिकली कधी झाली, तर जरूर करा. मी विज्ञानाच्या विरोधात नाही, मी स्वतः विज्ञानवादी आहे निश्चितपणे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की कुठेतरी आपले जे शास्त्र आहेत, हे बंद कसं करायचं परत करायला? आपल्या शास्त्रांच्या माध्यमातून जर या गोष्टी पकडल्या, त्यांचा अभ्यास केला, तर आपल्याला पटकन हे लक्षात येतं की अरे कुठल्या दिशेनी. नितीन सर, हे करा, सगळ्यांना अनम्यूट केलं. हा, आपल्याला पटकन लक्षात येतं की कुठल्या दिशेने जायला हवं, आपलं संशोधन कुठल्या दिशेने करायला हवं. त्यामुळे मग मी असंच त्याची गंमत करत असतो. मी त्याला काही विशेष डिस्करेज करत नाही, पण हे विषय चालू असतात. आणि हे लक्षात घ्या की आपण जेव्हा एक ब्रह्मांड आहे किंवा छोटंसं जग आहे, ही पृथ्वी म्हणजेच जग असं समजून जेव्हा वागायला लागतो, तेव्हा मग भरकटण्याची शक्यता असते. आणि या ज्ञानाच्या शास्त्रांच्या माध्यमातून हे लक्षात येतं की नाही, हे खूप अनंत आहे. आणि जर माणसाला सुखी व्हायचं असेल तर मग एवढं आपण आणि आपल्यापेक्षा बाहेर हे एवढं प्रचंड जे काही आहे त्याच्या मागे लागण्यापेक्षा, आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी हे जर लक्षात आलं असेल तर आपल्या आतमध्येच बघू ना, त्याच्यातच सगळं विश्व कळतं आपल्याला, सगळं सुख तिथेच आहे. नाहीतरी ही अविद्या एवढी मोठी आहे, बाहेरचं बघून बघून काय आहे सुख मिळणार आहे. तर वसिष्ठ ऋषी तेच सांगतात की जो ज्ञानी आहे, तत्वज्ञ आहे, त्याला नेहमी ह्याच गोष्टीचं जाणीव असते की मीच बघणार आहे, मीच द्रष्टा आहे, मीच सगळं काही ब्रह्म आहे. त्याला सगळ्या ब्रह्माचं, सगळ्या सृष्टीचं ज्ञान असतं. आणि श्रीराम तुम्ही जेव्हा तसे होतील तेव्हा सुद्धा तुम्हाला तशीच दृष्टी प्राप्त होईल. त्यामुळे तुमच्या दृष्टीने भविष्य काळात पुन्हा जन्म, वेगळे ब्रह्मांड, ह्या सगळ्या ज्या काही कल्पना असतात त्यांच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर हे सगळं स्वप्नमय आहे. ह्या सगळ्या गोष्टी मुळात खऱ्या नाहीत हे लक्षात घेतलं तर मग तुमचे सगळे वासना बीज हे पण नष्ट व्हायला मदत होईल. त्यासाठी केवळ स्वप्न हाच एक दृष्टांत, स्वप्नाचीच कल्पना सांगून हे सगळं जे काही ब्रह्मांड आहे हे कसं खोटं आहे, ब्रह्मांड म्हणजे हे जे काही अस्तित्व आपण बघतो, तर स्वप्नाच्या दृष्टीनेच ते सांगता येतं. इथे जे काही आपण बघतोय, पूर्वीचे ब्रह्मांड असतील, भविष्यात येणारे असतील, आत्ताचे असतील, हे तसं म्हटलं प्रत्यक्षात तर खोटे आहेत. कारण त्याचा कितीही विचार करत गेलो आपण तरी शेवटी एकच लक्षात येतं की मुळात काही निर्माण झालेलंच नाही. तेच एक चित किंवा तिला महाचिती म्हणा, चिती म्हणा, जे काही म्हणता येईल, त्याच एका तत्वातून हे सगळं स्फुरण पावलं आणि सगळं पुढे आलेलं आहे. म्हणून त्याचं स्वरूप, या तत्वाचं हेही जाणून घेणं आवश्यक आहे. मग यावरती श्रीराम हा पुढचा प्रश्न विचारतात. ते म्हणतात की या जगाच्या बाबतीत हे दोन्हीही स्वरूप समजले जातात. खरं सत्य आहे की नाही आहे, हे जग आहे की नाही, तर दोन्ही त्याचे स्वरूप आहे. जग आहे कारण आपल्याला अनुभव येतो, आपण या तदोपदी प्रत्येक ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असतो, म्हणून जग आहे. आणि जग नाही असंही म्हटलं जातं योग वासिष्ठमध्ये आणि या सगळ्या शास्त्रांमध्ये. का तर ते सिद्ध करता येत नाही. सत्य हे शाश्वत असतं. आपण बघितलंय की एखादी गोष्ट इतिहासात घडली ती खरंच घडली की ती स्वप्नमय होती की काल्पनिक आहे, या सगळ्या गोष्टी सिद्ध नाही करता येत. तर त्यामुळे या जगाचं स्वरूपसुद्धा हे सत्य शाश्वत असं नसल्यामुळे
ते स्वप्नमय पण आहे, सिद्ध नाही करतायत. आपण सुरुवातीलाच हा प्रश्न विचारला होता. जग निर्माण झालं तर कशापासून निर्माण झालं हे सांगत सांगत जेव्हा सुरुवातीला कुठेतरी जाऊ, तेव्हा हे सिद्ध करावं लागेल की आकाशामध्ये पहिल्यांदा काहीतरी माती होती, वायू होते, पाणी होतं किंवा आणखी काही होतं आणि त्याच्यापासून पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग हे होतं तर हे तरी कुठून आलं? तर ह्या सगळ्या गोष्टींची काही माहिती सांगता येत नाही. एक क्षण असा येतो की नाही, सगळं पोकळीच होती, या पोकळीत काहीतरी आपोआप निर्माण झालं. मग विनाकारण आपोआप कसं होऊ शकतं? त्याला काहीतरी व्हावं लागतं. आणि जे काही झालं ते कोणी केलं? पुन्हा त्याच्या मागचा करता कोण? या प्रश्नाची उत्तरं जेव्हा असे शोधत जातो तेव्हा लक्षात येतं की काहीही निर्माण झालेलं नाही, हे सगळं काही स्वप्न आहे. परंतु आपल्याला भासतं, आपल्याला त्याचा अनुभव येतो, म्हणून ते सत्य पण आहे. दोन्ही गोष्टी सत्य आणि असत्य. तर हे वसिष्ठ ऋषींनी जेव्हा सगळं आतापर्यंत सांगितलं, श्रीरामांचा प्रश्न असा आहे, सत्य आणि असत्य दोन्ही आहेत, तर तुम्ही असं का म्हणता की हे नाहीच आहे म्हणून? प्रत्येक वेळेस जे नेती अशा पद्धतीने या ब्रह्मांचं, या चेतनेचं वर्णन केलं जातं, तर त्या सगळ्याला तुम्ही नकारात्मक दृष्टीने का बघता? म्हणा ना की हे आहे म्हणून, हे जगही आहे, हे ब्रह्मही आहे, सगळं काही सत्य आहे, अशी दृष्टी का नाही ठेवत? तर त्यावर वसिष्ठ म्हणतात की हे तुमच्याकडे दोन्ही चॉईस आहेत, जग आहे आणि नाही. परंतु आहेचा परिणाम काय आणि नाहीचा परिणाम काय आहे याचा जर विचार केला तर नाही या गोष्टीवरती विश्वास ठेवला, या तत्वावरती जर आपण जास्त भर दिला तर मोक्ष संभव आहे. आणि हे जग आहे याच्यावरती जर आपण जास्त भर दिला तर याच्यामध्ये माणूस पुन्हा 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 गुरफटत राहील. स्वाभाविक आहे म्हटलं, हे सगळं दिसतं म्हटलं, तर मग चला त्याचा आनंद घेऊ, त्याचा अनुभव घेऊ. त्या वासना निर्माण होत जातात आणि माणूस त्याच्या मागे धावत राहतो, न संपणारं चक्र सुरू राहतं. त्यापेक्षा आणि त्याच्यात मग जे काही आपण आजच्या जीवनात बघतो, म्हणजे मृत्यूनंतर काय होईल वगैरे हे सगळे पुढचे भाग आहे. परंतु आत्ताच्या जीवनात अगदी मानसिकदृष्ट्या जरी विचार करायचा म्हटलं, आज माझ्यासमोर हे दोन्ही पर्याय असतात, जग आहे आणि जग नाही. जग आहे म्हटलं तर या जगात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींना मी स्वतःशी जोडेल, तिथे अहम, ममत्व, मी आणि माझं ह्या भावना येतील आणि त्याचे जे काही परिणाम मला स्वतःवरती करून घ्यायचे आहेत ते परिणाम मी करून घेईन. एक प्रकारे सफरिंग आहे, एक प्रकारे त्रास आहे. ठीक आहे, एका क्षणी सुख वाटेल पण त्याच्यानंतर दुःखही वाटायला सुरुवात होते. हे सगळं बघत गेलो तर याच्यामध्येच मी अडकेन. मी मृत्यूनंतरचं काय होईल, पुन्हा जन्म येईल आणि ते चक्र सुरू राहतील याच्याबद्दल बोलतच नाही. आत्ता या क्षणामध्ये या जगाकडे बघताना जर मी या जगाला खरं मानत गेलो तर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी मला नको त्या गोष्टी करायला भाग पाडतील. कुठेतरी पैसा कमवण्याच्या मागे धावायला सांगतील, कुठेतरी रिलेशनशिपमध्ये काहीतरी वेगळं करायला सांगतील, कुठेतरी मला वेगवेगळ्या गोष्टींचा भोग घेण्यासाठी त्याच्या मागे धावायला लावतील. त्याच्या मागे जे काही कर्म करायचे, योग्य अयोग्य, त्या सगळ्यांच्या मागे धावत सुटावं लागेल. हे जग असल्याचं आहे ह्या तत्वाचं परिणाम, ह्या तत्वाचे परिणाम. आणि जग नाही ह्या तत्वाचे परिणाम काय की आता निदान मला मुक्ती आहे. हे जग हे सगळं असत्य आहे, आता फक्त हे शरीर आहे, या शरीराने जे काही उत्तम करायचं ते मी श्रेष्ठ करू शकतो. त्याच्यामुळे मला कुठलीही गोष्ट ड्राईव्ह करत नाही, कुठली गोष्ट, कुठलीही वासना, कुठलीही तृष्णा ही माझा फुटबॉल करून मला इकडून तिकडून पळवत नाही आहे. आता माझ्या जीवनाचा शिल्पकार मी आहे. मी ठरवू शकेल की मला काय करायचं माझ्या जीवनामध्ये आणि ते मी स्वतःच्या मताने करू शकतो. पण त्याच्यासाठी हे सगळं जग शून्य आहे, हे जग नाही, ही भावना तिथे मजबूत ठरते, ही कामाची येते. नाहीतर जग आहे म्हटल्यानंतर मी जगाच्या पद्धतीने जाईल, जग नाही म्हटल्यानंतर मी माझ्या पद्धतीने जाण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. त्यामुळे वसिष्ठ ऋषी असं म्हणतात की हे जे शुद्ध तत्त्वज्ञान आहे, नेती हेच खरं मोक्ष देणारं आहे आणि त्यांनीच सगळ्या दुःखांचा शेवट हा संभव आहे. हेच शास्त्राचं आणि व्यवहाराचंही प्रयोजन आहे. त्यानंतर श्रीरामांनी एक परीघ आणि अपरीघ अशा काही, म्हणजे ज्याला आपण टँजिबल आणि इनटँजिबल अशा गोष्टींचं त्यांनी प्रश्न केला होता. ते म्हणतात, त्या प्रश्नाचा सारांश असा आहे की जी काही आपली चेतना आहे ती चेतना ही इनटँजिबल, ती असंवेदन, म्हणजे तिला आपण अपरिघ्य आहे की तिचा अनुभव नाही घेता येत. अशी दाखवून देता येत नाही की ही संवेदना आहे, हे मन आहे वगैरे, किंवा आपली चेतना आहे, या दाखवून नाही देता येत. परंतु त्याचे जे काही परिणाम असतात ते आपण बघतो. म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये साधं काही काम करायचं असेल तर कुठेतरी स्पर्श, अनुभव, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत हे सगळे आपल्याला तिथे काम करताना दिसतात, त्या अनुभव घेताना दिसतात.
मग ह्या दोघांचा संयोग कसा होतो? जी संवेदना आहे, जी चेतना आहे, ती ज्या अचेतन गोष्टी आहेत त्या गोष्टींना कशी काय कार्य करायला भाग पडते. आणि जर करवत असेल तर मग मनाची शक्ती ही एवढी असायला पाहिजे की मनानेच सहज तो पर्वत हलवता आला पाहिजे, झाड इकडचं तिकडे सरकवता यायला हवं. तर हे असे प्रकार कसे होतात आणि या संवेदनेच्या माध्यमातून कोण काम करतं, हे कसं काय कार्य करतं, अशा प्रकारचे त्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. ते म्हणतात की आणखी हे जे काही या सृष्टीमध्ये तुम्ही सगळं काही सचेतन आहे असं म्हणतात. अगदी माती, लाकूड, लोखंड यांना सुद्धा तुम्ही सचेतन म्हणतात. मग त्या जर सचेतन असतील तर स्वतःचे स्वतः कार्य का नाही करत? म्हणजे एखादं झाड असेल तर ते उठून दुसरीकडे का जात नाही? लाकडाचा ओंडका कुठेतरी पडला आहे, लोखंडाचा तुकडा पडला आहे, चेतना आहे ना त्याच्यामध्ये, मग ती चेतना आहे तर ते उठून दुसरीकडे का जात नाही? हे प्रकार का होत नाही? अशा प्रकारचं प्रश्न त्यांच्यामध्ये आहे. आणि जर ते स्वतः जात नाही तर आपल्यातली चेतना कसं काय त्याला उचलून दुसरीकडे घेऊन जाऊ शकते? हे जे काही प्रश्न आहे याच्याबद्दल त्यांनी श्रीरामांनी हे सगळे प्रश्न विचारले. आणि यावर वसिष्ठ ऋषींनी सगळं एका वाक्यातच उत्तर दिलं. ते म्हणतात, हे जे काही तुमचे संदेह आहेत याचा मागचं उत्तर एकच आहे की ह्या मूळ तत्वाविषयी असलेलं अज्ञान. या सृष्टीत कधीही कुठलीही गोष्ट ही सप्रतीक अशी नाही. सप्रतीक म्हणजे जिला आपण स्पर्श करू आणि बघू. जे काही मुळात दिसतं आहे, शरीरापासून पुढचं जे काही असेल ते सगळं हा केवळ भ्रम आहे. लाकडाचा तुकडा असू द्या, लोखंड असू द्या, माणूस असू द्या, प्राणी असू द्या, हे सगळे केवळ भ्रमात्मक आहेत. आपण हे सगळं विश्व अशा रीतीने निर्माण केलं आहे की ते लोखंड म्हणजे हलणार नाही, लाकूड म्हणजे हलणार नाही, आणि आपण हलू शकतो, आपल्यात चेतना आहे, आपण जाऊन काही कार्य करू शकतो. म्हणजे आपण स्वतःला असं समजतो की मी काहीतरी करण्यासारखं आहे, माझ्यात काही शक्ती आहे आणि बाकीच्यांमध्ये शक्ती नाही. मुळात हा सगळा भ्रमच आहे. एकच ती जी संवेदना आहे, ती चेतना आहे, ती सगळीकडे त्या रूपाने भरलेली आहे आणि त्याच्यामुळे ती चेतनाच सगळं काही कार्य करते, दुसरं काही नाही. शरीराला सुद्धा चालवणारी ती चेतनाच आहे. तेच एक चिदाकाश म्हणा, तेच एक चैतन्य म्हणा, हे सगळीकडे भरलेलं आहे. आता जे याच्यात दिले नाही, पण एक असा अनुभव अनेक लोक घेतात. सिद्धींच्या माध्यमातून ते अचेतनला सुद्धा चेतन करतात. आपली आपल्या चेतनेच्या माध्यमातून, संवेदनेतून स्थिर असलेली भिंत सुद्धा चालवता येते, हे संत ज्ञानेश्वरांनी दाखवलेलं. त्यामुळे हा प्रश्न तसा उरत नाही. चेतना सगळीकडेच आहे, तिला फक्त तिच्याशी जोडून घेणं आणि तिला कार्य करवणं हे आपल्या हातात असतं, बाकी दुसरी कुठेही नाही. त्यानंतर त्यांनी एक इंदुपुत्रांचीच ती पुढची गोष्ट जी आपण पूर्वी ऐकलेली होती, त्या इंद्रपुत्रांच्या बाबतीत अशी गोष्ट सांगितली होती की त्यांनी स्वतःच्या कल्पनेने, स्वतःच्या संकल्पातून या इंदुपुत्रांनी 10 ब्रह्मांड निर्माण केले आणि त्याचे ते 10ही पुरुष त्याचेही ते राज्य करत राहिले. या गोष्टीचं त्यांनी इथे पुन्हा संदर्भ दिला की ही जी काही सगळी संकल्प होते या इंदुपुत्रांचे, ऐंदव त्याला म्हटलेलं आहे, तर त्यांनी त्यांच्या संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. तसंच हे जे काही आपलं जग आहे हे सुद्धा त्या ब्रह्मदेवाचा संकल्प आपल्याला इथे समोर झालेला दिसतो आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही सगळं चालवलं जातं, तर हा ब्रह्मदेवाचा सर्गसुद्धा, ब्रह्मदेवसुद्धा हे कुठल्या हेतूनी म्हणून असं नाही, ते केवळ निर्माण केलं आणि आपोआप ते चालत आहे. त्याच्यामध्ये वेगळं असं कुठलंही घटना अशी घडत नाही. जे काही आहे ते सगळं ठरलेलं नियतीप्रमाणे आणि त्याने एकदा संकल्प केला त्याप्रमाणे. मुद्दाम पुढे काही चालवायचं असं कुठलाही विषय त्याच्यात आलेला नाही. ह्या इंदुपुत्रांचे जसे एक जग आहे, एकापासून अनेक असे जग झालेले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की एकाचे सहस्त्र, सहस्रांचे एक. आपण बघतो आजपर्यंत योग वसिष्ठामध्ये प्रत्येक जगामध्ये अनेक जीव, अनेक जीवांचे पुन्हा स्वतःचे विश्व, असे एकात एक असे अनेक विश्व इथे निर्माण होतात. हे सगळं तत्वज्ञान त्यांचं सांगण्याचं कारण हेच आहे की श्रीराम ह्या सगळ्या कल्पना पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, सगळ्या कल्पनातूनच निर्माण झालेलं आहे, प्रत्यक्षात असं काहीही कुठेही निर्माण होत नाही. मग याच्यावरती श्रीरामांनी पुन्हा पुढचा प्रश्न विचारला. खरं म्हणजे त्यांना आता सगळं समजलं आहे, जाणते झालेले आहेत, परंतु आता काहीतरी लीला करायची म्हणून आणखी ते प्रश्न विचारतायत.
की या गुरु आणि शास्त्र या गोष्टींचं महत्त्व काय. हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की तुम्ही सगळं काही ज्ञान देत आहेत, परंतु हे सगळं आत्मज्ञान हे स्वयंसिद्ध आणि स्वतःच्या साधनेने प्राप्त करण्यासारखं आहे. त्यामुळे आत्मज्ञानाचा हा विषय जे वसिष्ठ ऋषींनी वारंवार सांगितलं आहे की गुरूंचा उपदेश, त्याच्यानंतर शास्त्राचा अभ्यास, याच्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होतं असं कसं म्हणता येईल. इवन आत्मज्ञानाबद्दल काही बोलायचं झालं तर अगदी मोठे मोठे महात्मेसुद्धा त्याचं प्रत्यक्ष वर्णन करण्याचं टाळतात. कारण हे आत्मज्ञान हे कुठल्याही गोष्टीच्या पलीकडे आहे, म्हणजे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे, व्यवहाराच्या पलीकडे आहे, सगळ्यांच्या पलीकडे. हा केवळ अनुभवाची गोष्ट असते. तर मग हे सगळं तुम्ही गुरु, मी शिष्य, किंवा आणखी कोणी गुरु आणखी कोणी शिष्य, ही सगळी चर्चा, ते पुस्तकं घेऊन त्यांचा अभ्यास करा, या सगळ्या गोष्टींची गरज काय त्याच्याशिवाय. कारण हा शेवटी अनुभवाचा विषय. त्याच्यामुळे या सगळ्या एवढे शास्त्र, या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या व्याख्या. आपण बघा, योग वासिष्ठ वाचताना अनेक शब्द आपल्याला समजत नाही, आणि या शब्दांचा अर्थ काय म्हणून आपण मग इकडे तिकडे डिक्शनरी शोधा, गुगलवरती सर्च करा, आपल्या ग्रुपमध्ये चर्चा करा. तर मी याच्याबद्दल पहिल्यांदाच वॉर्निंग दिली होती बरं. हा जो श्रीरामांचा प्रश्न आहे की या शब्दांमध्ये अडकण्याच्या ऐवजी अभ्यासाकडे, की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे याच्यातून, त्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. मूळ विषय काय आहे हा सगळा, याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलं आहे. आत्मज्ञान हा केवळ स्वतःच्या अनुभवाचा विषय आहे. ह्याच्यामध्ये पुस्तक वाचलं आणि खूप समजलं, शब्दांचा अर्थ समजला आणि ते सगळ्या किचकट ज्ञानातून गेलो, पण अचीव काय केलं, साध्य काय केलं, तो अनुभव जोपर्यंत घेण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत काहीच नाही. मग श्रीरामांचा तोच प्रश्न आहे की अनुभवाशी जर सगळ्या गोष्टी संबंधित आहेत, मग एवढी सगळी चर्चा वगैरे कशाला, एवढे सगळे डिस्कशन्स कशाला. तर ह्याच्यावरती, आणि शेवटी हे सगळं करून काय होणार, या शब्दांनाही अर्थ उरत नाही. ध्यानाची अवस्था, आत्मज्ञानाची जी शेवटची अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये काय असतं, शब्दही उरत नाही, काहीच उरत नाही, पूर्ण शून्य. मग त्या अवस्थेत जायचं असेल तर हा सगळ्या शब्दांचा खेळ कशाला करायचा, हा असा जो त्यांचा प्रश्न होता. त्याच्यावरती वसिष्ठ ऋषी हे सांगतात की ते एक छोटीशी गोष्ट सांगतात, आणि ती गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात, हे रामा तू म्हणतो ते बरोबर आहे, शास्त्रामुळे आत्मज्ञान मिळतं हे खरं नाही, गुरूंमुळेही आत्मज्ञान मिळतं तेही खरं नाही. कारण ते ज्ञान, शास्त्र वगैरे या सगळ्यांमध्ये गुरूंचे विषय, ह्याच्यामध्ये इतक्या कल्पना, इतक्या गोष्टी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत की माणूस त्याच्यामध्ये भरकटच जाऊ शकतो. आणि ह्या सगळ्या प्रकारातून परमपद जे आहे त्याचं काही वर्णन करता येईल किंवा त्याचं काही नाव सांगता येईल, रूप सांगता येईल असं काही नाही. ते सगळं नामरहित आहे, वाणीच्या पलीकडे, त्याचं वर्णन नाही करता येईल. पण तरीसुद्धा शास्त्राची आवश्यकता आहे, गुरु उपदेशाची आवश्यकता आहे. कसं, तर त्यासाठी त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली. एका गावामध्ये, आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांची ही वास्तव कथा आहे, ही गोष्ट ऐकल्यानंतर कळेल की अरे आपण या कथेचा भाग होतो. एका गावामध्ये काही कावडीनी पाणी वाहून नेणारे, काबाड कष्ट करून आपलं पोट भरणारे, अशा प्रकारचे काही गरीब, उपेक्षित असे लोक राहत होते. आणि एक काळ असा झाला की त्यांच्याकडे सगळंच दुःखच आलं. ते अतिशय निस्तेज, खूप कष्टामुळे कृश असे झाले होते, आणि त्यांचं दारिद्र्य अतिशय वाढलं होतं. त्यामुळे ते अतिशय पिडून गेले होते, त्यांचं सगळं जे काही दुःख होतं ते खूप वाढलं होतं. आणि याप्रमाणे नुसत्या घोंगड्या पांघरून राहणारे ते दीन दुर्बळ लोक एक दिवस एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की हीच परिस्थिती आयुष्यभर, जन्मोजन्म हीच ठेवायची आहे, पिढ्यानपिढ्या हीच ठेवायची आहे, की याच्यातून काहीतरी आपलं पोट भरेल असं काही मार्ग शोधायचा. कारण किती दिवस आपण इकडून तिकडे कावडीने पाणी घेऊन जायचं लोकांचं, आणि त्याच्यातून काय 2 पैसे मिळतील तेवढ्यावरती उदरनिर्वाह करायचा, पोट भरायचं. त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं आणखी करू. तर वेगळं काय करायचं, मग त्यांनी असा विचार केला की आपण रोज इथे आजूबाजूला जे रान आहे त्या रानात जावं, तिथे दिवसभर मेहनत करावी, लाकडं गोळा करावी, आणि ती लाकडं गोळा करून त्याच्या मुळ्या गावात विकाव्या. म्हणजे त्याच्यातून आपल्याला जे काही पैसे मिळतील त्यातून आपलं पोट चांगलं भरू शकेल, असा विचार त्यांनी केला. आणि मग सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशी रानाची वाट पकडली. सगळेजण रानात जाऊन तिथे लाकडं गोळा करायला लागले. आता याप्रमाणे ते रोज अरण्यात जाण्याचा त्यांचा क्रम सुरू झाला. ते ज्या अरण्यामध्ये फिरत होते
तिथे वेगवेगळे असे दूर दूर प्रदेश होते. काही ठिकाणी निर्जन होतं, काही ठिकाणी घनदाट झाडी होत्या. तशा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जागांवरती, कधी जमिनीच्या आत, कधी जमिनीवरती, अशी बऱ्याच ठिकाणी सोनं, रत्न आणि अशी दुर्मिळ बहुमोल अशी औषधी, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी सापडायच्या. कधी खोदलेल्या आतमध्ये जमिनीत लपलेल्या असतील, झाकलेल्या असतील, कधी उघड्या असतील, सहज सापडतील अशा होत्या. तर जे काही शोध घेत होते, जे हे कष्ट करत होते, इकडे तिकडे फिरायचे, त्यांना काही जणांना सोनं रत्न सापडलं, काहींना चंदनाची लाकडं सापडली, काही जणांना चांगली फळं, वेगवेगळी सुगंधी फुलं आणि अशा बऱ्याच काही गोष्टी मिळत होत्या. काही जण असेही होते की ज्यांनी बरेच दिवस हे सगळं कावडी वाहिल्यामुळे त्यांना आता आणखी काही नको, आता आराम करू असंच त्यांना वाटत होतं की विनाकारण कोण कष्ट करेल, जे आहे तेच चालू द्या, आपलं जीवन जसं चाललंय तसंच, नाहीतरी पुन्हा बाजारात आपलं वनात जायचं, पुन्हा कष्ट घ्यायचे आणि आणखी त्याच्यातून मिळून मिळून काय मिळणार आहे, तर पुन्हा थोडेसे 2-4 लाकडं, थोडेसे एखाद दुसरा पैसा जास्त, असं त्यांची भावना झाली आणि म्हणून त्यांनी ते काही जात नको. काही लोक असे होते की ते थोडेसे जवळपास जायचे, आपल्याला जेवढं मिळेल तेवढंच फक्त लाकडं गोळा करायचे आणि ते विकून त्याच्यावर पोट भरायचे आणि त्यांनी सुद्धा जास्त कष्ट या करण्याच्या भानगडीत ते पडले नाही. याच्यामध्ये अनेक ज्यांना हे सगळं ज्ञान, ज्यांना सगळं हे पैसा संपत्ती मिळाली, ते पुढे समृद्ध झाले, त्यांचं जीवन चांगलं झालं आणि ते दारिद्र्यातून मुक्त झाले, सुखाने राहिले. बाकीचे काही लोक हे वेगवेगळ्या आपल्या आपल्या स्तरावर त्यांनी जे जे काही रत्न घेत गेले, जे जे काही मिळत गेलं त्याप्रमाणे त्यांची प्रगती झाली. त्यांनी कष्ट केले नाही, तात्पुरतं काहीतरी मिळेल म्हणून तेवढ्यापुरतं ते राहिले, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये विशेष प्रगती झाली नाही, ते आहे तिथेच राहिले. अनेक जण हा प्रयत्न अनेकांनी सोडला नाही, ते कंटिन्यू करत राहिले आणि त्यांच्यातल्या अनेकांना मग चिंतामणी, ज्याच्या साहाय्याने सगळं दुःख, सगळं दारिद्र्य दूर करता येतं, असं त्यांना तो चिंतामणी पण मिळाला आणि त्यांना सगळ्या प्रकारची वैभव प्राप्त झालं, परमसुख प्राप्त झालं. म्हणजेच हे सुरुवातीला जे लाकडं गोळा करायला निघालेले लोक होते, त्यांना सर्व प्रकारचा वैभव, संतोष, स्वर्गसुख असं देणारा हा चिंतामणी सुद्धा प्राप्त झाला. त्यांचे सगळे दुःख चालले गेले, कुठल्याही गोष्टीची त्यांना अभिलाषा राहिली नाही, सगळ्या बाबतीत ते सुखाने राहायला लागले. आता या गोष्टीवरती श्रीरामांनी विचारलं की या गोष्टीचा अर्थ काय, मला ही गोष्ट सांगितली याचा अर्थ काय. तर यावर वसिष्ठ म्हणाले की हे जे कोणी लाकडं वाहणारे लोक आहेत, म्हणजे पहिल्यांदा कावडीने पाणी वाहणारे लोक आहेत, ते या पृथ्वीवरचे मानव आणि त्यांचं दुःख, दारिद्र्य म्हणजे अज्ञान, कारण हे अज्ञान आपल्या मानवांना सतत त्रास देत असतं. पण आपण आजूबाजूला सहज बघितलं तर लोकांची जी अवस्था आहे खरंच दयनीय आहे. मी आता अनेक ठिकाणी फिरतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, तर एकच गोष्ट पटकन लक्षात येते की अरे या सगळ्यांच्या मागे, त्यांच्या अवस्थेच्या मागे काही असेल तर ते अज्ञान हेच आहे, हेच एक तिथे दिसून येतं. आणि हे जे काही महावन जे सांगितलं आहे, ते महावन म्हणजेच त्याला मोठं जंगल म्हणा, अरण्य म्हणा, ते म्हणजेच गुरु आणि शास्त्र, यांच्या सहाय्याने पुढे काय काय परिणाम होऊ शकतात ते सगळं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला जे आपलं केवळ पोट भरण्यासाठी म्हणून त्या जंगलात, अरण्यात जाण्यासाठी तयार झाले असं जे म्हटलं आहे, ते लोक केवळ आपलं भोग पुरवण्यासाठी, आपण बघतो अनेक संस्थांमध्ये की चला काहीतरी आपल्याला बिझनेस मिळेल म्हणून सुद्धा येणारे लोक आहेत, आपल्या ओळखी वाढतील, नेटवर्किंग वाढेल अशा दृष्टीने सुद्धा येणारे लोक आहेत. अनेक जण आपण बघतो गुरूंच्या पुढे पुढे करतात, त्यांच्या जवळजवळ करतात किंवा त्या तिथे येतात, तर त्यांच्या मागे कारणं काय असतात? सगळ्यांचेच अध्यात्म आणि सगळ्यांची श्रद्धा असते अशातला प्रकार नाही, काहीतरी वेगळ्या कारणाने सुद्धा आलेले भरपूर लोक असतात. पण जे काही असेल, काही लोकांना कुठेतरी असं दुःख असतं आणि आपलं हे दुःख कदाचित इथे कमी होईल अशा भावनेने सुद्धा गुरूंकडे आध्यात्मिक मार्गावरती येणारे असतात. आणि काही लोक असे असतात की बघू तर खरी काय आहे, एवढं तारीफ केली जाते, अमुक लोक एवढं बोलतात, तेवढं बोलतात, जरा जाऊन बघू तर खरी काय प्रकार आहे हा, नुसतं बघण्यासाठी म्हणून सुद्धा जाणारे असे भरपूर असतात. त्याला विंडो शॉपिंग म्हणता येईल. आपली कुठेतरी बाहेर त्या कार्यक्रमात कोपऱ्यात उभे राहतील, हात पाठीमागे ठेवून किंवा असा क्रॉस करून बघत राहतील काय चाललंय, अच्छा असं आहे असं आहे, आणि कुठेतरी ते संस्कार झाले तर झाले, नाही तर नाही झाले. हे जे सगळे प्रकार आहेत सहज म्हणून जाणारे, हे सगळे लोक सुरुवातीला की ते आले या
वनामध्ये, तसं या गुरूंकडे किंवा शास्त्राच्या मार्गावरती वळलेले लोक होते. आणि हळूहळू त्यांनी आपल्या कामापुरतं शास्त्र समजून घ्यायला सुरुवात केली. आणि हे शास्त्र समजता समजता मग त्यांनी आपल्या रोजच्या व्यवहाराकडे त्याचा उपयोग करून घ्यायला सुरुवात केली. तर इथे जे म्हटलेलं आहे की हे सुरुवातीला जे येणारे मनुष्य होते हे आपल्या गरजेच्या कार्यपूर्तीसाठी बाकीच्या शास्त्राकडे, इतर अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ते सुरुवातीला वेगवेगळे व्रत वगैरे करतात, तसे असतात. तुम्हाला आठवत असेल या मार्गावरती आपण अनेकदा हा प्रश्न घेतला आहे की प्रत्येकाची एक एक पायरी असते. कुठेतरी त्रास झाला, 7:30 मागे लागली, मग काय एरवी काहीही कधी देवाचं नाव नाही, काहीच नाही, पण कोणीतरी जेव्हा हे सगळे त्रास व्हायला लागले मग कोणीतरी म्हणतात की चला एखाद्या ज्योतिषाकडे जा किंवा आणखी कोणाकडे जा, किंवा एक कोणीतरी गुरुजी घरी येऊन सांगतात की नाही तुम्ही, मग किंवा ओळखीचा मित्र सांगतो की जरा मारुतीला तेलवात घेऊन जात जा. मग असं होऊन चला त्या निमित्ताने तिकडे जायला सुरुवात होते. मग तिथे गेल्यानंतर कधीतरी सहज कीर्तन कानावर पडतं, मग त्या कीर्तनात कधीतरी सांगितलेले व्रत सुरू होतात, व्रत वैकल्य सुरू होतात. मग अशा रीतीने आपल्या आयुष्यामध्ये एक एक गोष्टी जी कर्मकांडाच्या रूपाने असेल, पूजेच्या रूपाने असेल, संध्येच्या रूपाने असेल, आणखी काही असेल, कुठले व्रत करायचे असतील, तीर्थयात्रा करायची असेल, कोणी म्हणत असेल दान करा, कोणी म्हणत असेल गाईला काही अमावस्येला खाऊ घाला, पौर्णिमेला खाऊ घाला, जे काही असतील, ह्या निमित्ताने वेगवेगळे कर्म हे जीवनात यायला सुरुवात होते. आणि त्याप्रमाणे मग हळूहळू तसे फळंही मिळतात. या गोष्टींसाठी जे काही कष्ट करावे लागतात ते कष्टसुद्धा हे लोक सहन करायला लागतात. उपवास करायचा म्हटलं तर शरीराला थोडे कष्ट द्यावे लागतात, तर तसे उपवास करतात. आणि मग जेव्हा त्यांना हळूहळू फळं मिळायला लागतात तेव्हा त्यांचा विश्वास बसायला लागतो, कुठेतरी मनाला विश्रांती मिळायला लागते. त्याच्यानंतर मग त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसायला लागतो. आणि म्हणून मग पुढच्या आणखी पायऱ्या म्हणजे आता चला थोडंसं श्रवण करू, थोडंसं ऐकू, कोणाकडे तरी गुरूंना पकडू, असा विचार करून ते पुढे जायला लागतात. काही लोक असे असतात आणि पुढे जात त्यांचं जे काही त्यांना चिंतामणी मिळायचा तो मिळतो. काही लोक मगाशी जसं म्हटलं की एवढं शास्त्र आणि विचार म्हटलं जातं, आहे काय, चला बघू त्यात काय आहे, अशा दृष्टीने ते थोडंसं अविश्वासाने, संशयास्पद स्थितीमध्ये ते एखाद्या शास्त्राच्या मार्गाकडे वळतात. आणि ज्यांनी असं कधी साधूंचं दर्शन घेतलं नाही, कधी शास्त्रांचा विचार केला नाही, एखाद्या वेळेस त्याला साधू पुरुषांचं दर्शन घेतलं तर त्याला सहज थोडंसं काहीतरी ज्ञान मिळतं आणि त्याला थोडंसं मनाला विश्रांती मिळते. कल्पनेप्रमाणे त्याला जे काही शास्त्राचा उपदेश होतो त्याप्रमाणे ते जे मिळतील त्या उपायांचा अवलंब करतात. आजचे अडाणी लोक आहेत ते ह्या वारंवार साधूजनांचं आचरण पाहून, त्यांचा उपदेश ऐकून कदाचित तसं वागलं तर आपल्याला सुख मिळेल असाही विचार करतात. आपण बघा, बरेच जण ही वस्तुस्थिती आहे की एखाद्या संस्थेमध्ये गुरूंच्या आजूबाजूला कोणी खूप श्रीमंत लोक दिसले तर सहज मनात विचार येतो की अरे गुरूंची कृपा आहे म्हणून श्रीमंत आहे, तर मग आपणही चला त्यांच्यासारखं कार्य करायचा प्रयत्न करू, गुरूंच्या सोबत राहू, त्या कार्यात राहू, म्हणजे कदाचित आपल्यालाही धन मिळेल. गुरु मिळतील की नाही हा भाग वेगळा, ज्ञान मिळेल की नाही, मोक्ष मिळेल की नाही हा भाग वेगळा. मनातून इच्छा काय होते की मला भोग, मला संपत्ती मिळेल, मला सुख मिळेल, अशा विचारांनी सुद्धा येणारे लोक भरपूर असतात. तर ते त्या दृष्टीने आपल्याला इच्छित फळ मिळेल म्हणून प्रयत्न करतात. आणि म्हणून मग ते त्या निमित्ताने चला गुरूंनी म्हटलं अमुक करा ढमुक करा, तर त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करायला लागतात, तसं ते आचरण करतात. आणि मग हळूहळू जेव्हा भोग त्यांना मिळायला लागतात, पण ह्या सगळ्या प्रोसेसेसमधून जी शुद्धी होत राहते मनाची, कार्याची, कर्मांची, त्या शुद्धीच्यामुळे त्यांचं मन आणखी शुद्ध होत जातं. आणि मग ते भोग सोडून उपायांकडे, मोक्षांच्या उपायाकडे वळतात, त्याचं आचरण करतात. आणि मग हे सतत पुढे जाऊन त्यांना एक जसं चिंतामणी आहे हा प्राप्त होतो. तर याच्यामधून कोणाला हे एकाच जन्मात होतील असं नाही, कधी धर्म अर्थ काम ह्या 3 गोष्टीसुद्धा त्या साध्य व्हायला लागतात. पुढे त्याचे परिणाम होऊन मग मोक्षाच्या मार्गाला हे लोक लागतात. आपण अनेक जण ह्याच मार्गाने इथे पोहोचलेले आहोत. कधीतरी संसारात भांडणं झाले, आता मनशांती पाहिजे, चला जाऊन सुदर्शन क्रिया शिक. कधीतरी कुठेतरी काहीतरी त्रास झाला, आरोग्याच्या बाबतीत झालं, कोणीतरी म्हटलं की जा सुदर्शन क्रिया शिक किंवा प्राणायाम कर किंवा योगासनं कर. हळूहळू त्या मार्गात आलो आणि आजपर्यंत जे काही सगळं शिकलो त्या सगळ्यांचा जर एक सार असा लक्षात येत असेल की सत्संग, मोक्षाचे जे 4 द्वारपाल म्हटलेले आहेत त्याच्यामध्ये सत्संग हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात चांगला म्हटलं आहे. आपल्याला विचार होईल की नाही होईल,
आपल्याला काय म्हणतात त्याला, सत्संग हा तिथे येईल, आपल्याला समाधान आहे की नाही, त्या समाधानाच्या बद्दल आपण इतकं कधी असो नसू, शम हा मिळेल की नाही मिळेल, यापेक्षा सत्संगमध्ये कधीतरी गेलो आणि तिथून ह्या पायऱ्या एक 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 चढायला सुरुवात केली, तर ही जी कंपनी आहे, सत्संग आहे, ही फार प्रभावी असते. जिथे जिथे ज्या ज्या क्षेत्रात आपण बघतो लोक आज जिथे जिथे आहेत त्याच्यामागे बऱ्यापैकी प्रमाणात हा सत्संग आहे. कधीतरी स्वतःला आलेले दुःख हे एका मार्गातून दुसऱ्या मार्गात घेऊन जायला कारणीभूत ठरलेले आहेत. अनेक लोक वेगवेगळ्या व्यसनात असतील, आणखी कशात असतील, आणि कुठून तरी सहज कळलं, एक तर जाहिरात बघितली असेल, नाही तर मित्रांनी सांगितलं असेल की जाऊन जरा प्राणायाम ध्यानचे वर्ग करून ये, आणि तिथे गेल्यानंतर त्याचे परिणाम बघून हे सगळं सुटलं. पण सुटून थांबलं नाही, त्याच्याच मध्ये ते इन्व्हॉल्व राहिले, त्याच मार्गावरती चालत राहिले आणि अनेक ठिकाणी बरीच प्रगती केली. मला असे अनेक युवक माहिती आहेत ज्यांच्याशी समक्ष चर्चा झालेली आहे. स्वतःच्या तोंडाने सांगतात की एकेकाळी मी अट्टल दारुडा होतो, इतकं व्यसनी होतो, सगळं काही होतं, परंतु कुठल्या तरी मित्रांनी सांगितलं, मग आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सला नेऊन बसवलं आणि तेव्हापासून आयुष्य बदललं. असे उदाहरणं सांगणारे भरपूर आहेत. मी फक्त आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणत नाही, बाकीच्याही मार्गांवरती असे लोक असतील, त्यांच्या जीवनांमध्ये हे अनेक प्रकारचे सगळे परिवर्तन लोकांनी बघितलेले आहेत. पण या सगळ्याच्या मागे कारण काही असेल तर ते हा सत्संग. तर हा जो मार्ग आहे याच्यावरती आल्यानंतर हळूहळू प्रगती होत जाते आणि त्याच्यातून हे सगळं शास्त्र कळत जातं, माणूस मुक्तीच्या मार्गावरती लागतो. वसिष्ठ ऋषींनी इथे पुढे हे सांगितलं की ह्या शास्त्रांचा जो अभ्यास आहे, गुरूंचा आणि शास्त्रवचन, याच्यामधून केवळ एकच ब्रह्मज्ञान, त्याच्याबद्दलच माहिती होत असते, पण तो केवळ अनुभवानेच जाणायचा असतो. त्याच्यामुळे इथे या बसा, सगळं करा, परंतु स्वतःला प्रॅक्टिस करणं, त्याचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. अभ्यासातूनच हळूहळू अनुभव यायला लागतात, अनुभवच आपल्याला हळूहळू पुढे पुढे घेऊन जायला लागतात. अनुभव आत शुद्धी करतात, मनावरती संस्कार करतात आणि पुन्हा आपल्याला त्या मार्गावरती नेतात. मागे जसं म्हटलंय, हे चेन रिॲक्शन सारखं आहे. एकदा याच्यात ती गोडी लागली की ही जी नशा आहे ना, ही आपल्याला पुढे 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 पुढेच घेऊन जात असते, ती काही मागे पडू देत नाही. आणि हा जो बोध आहे, वसिष्ठ ऋषी म्हणतात की हा शास्त्रापासून प्राप्त होतो किंवा गुरुपासून प्राप्त होतो किंवा ईश्वरापासून प्राप्त होतो असं नाही, परंतु हे सगळं नसताना सुद्धा ते कारण आहेत, त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होतात. जेव्हा शास्त्राच्या उपायांचा आपण अभ्यास केला तेव्हा आपलं चित्त शुद्ध होतं आणि त्या परमपदाच्या ठिकाणी आपण स्थिर व्हायला मदत होते. गुरूंचा उपदेश असतो तो आपल्याला पटकन, म्हणजे शास्त्रांच्या मार्गावर किती दिवस चालत राहणार, गुरु हे आपल्याला पटकन तिथे प्रगती करायला मदत करतात. म्हणून गुरूंचा उपदेश सुद्धा हा काय उपयोगाचा ठरतो. आणि हे केवळ शास्त्र जे काही आहे हे केवळ ही सृष्टी नाहीशी आहे, सृष्टी नाही आहे असं सांगण्यासाठी म्हणून नाही. हे जे काही वेदांत शास्त्र आहे, अध्यात्म आहे, हे या सृष्टीचा, नियतीचा, नियमांचा भंग करण्यासाठी, त्यांना खोटं ठरवून त्यांचा उच्छेद करण्यासाठी म्हणून नाही, तर हे केवळ अज्ञानाचा पिंजरा, पडदा दूर करून आत्मदर्शन घडवणं हा या ज्ञानाचा उद्देश आहे, शास्त्रांचा उद्देश आहे. जोपर्यंत असं अभ्यास करून असं पांडित्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही माया आपल्याला संसारामध्ये गुंतवत राहते. आणि पांडित्य म्हणजे काय, तर नुसतं कोरडं आर्ग्युमेंट्स करत राहणं असं नाही. हे पांडित्य म्हणजेच की जिथून आपण या संसारातून आपली मुक्तता होऊ शकेल. आणि जो श्रवण, निधिध्यासन, मनन याच्यातून हा सगळं पांडित्य मिळवतो, हा अभ्यास करतो, त्याच्यानंतर त्याला कुठल्याही गोष्टीचं भय राहत नाही. आणि असं जे पांडित्य आहे, असं जे ज्ञान आहे, त्याचं महत्त्व हे कितीही सांगितलं तरी कमीच आहे. म्हणजे अगदी देवसुद्धा ज्यांचा हेवा करतील अशा प्रकारचं हे पांडित्य आहे. त्या सगळ्या प्रकारचं स्वर्गसुख हे काहीही केलं तरी या पांडित्यापेक्षा, त्याच्या तुलनेत म्हणजे समुद्रातला एक थेंब त्यापेक्षाही कमी, इतकं या पांडित्याचं महत्त्व आहे. आणि जे हे ज्ञानी सगळी गोष्ट जाणतात, आपलं पिंडाची, ब्रह्मांडाची गती जाणणारे असतात, त्यांना जे प्राप्त होतं त्याची तुलना कोणाशी करता येत नाही. इंद्राचं सुख वगैरे सुद्धा काहीच नाही, इतकं प्रचंड सुख या ज्ञानातून मिळतं. आणि म्हणून म्हणतात या आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. गुरु आणि शास्त्र हे इकडे घेऊन जाणारे, मदत करणारे निश्चित आहे. स्वतःचा अभ्यास हा आवश्यकच आहे. नाहीतर उद्या शास्त्रांनी सांगितलं, आता योग वसिष्ठ वाचलं, सगळं काही आत्मप्रयत्न, गुरु आणि शास्त्र या गोष्टींची गरज काय, मी काहीही केलं तरी केवळ मला काय विचार आहेत, माझे मन काय म्हणतात याप्रमाणेच मॅटर करतं.
मग मी चोऱ्या करू द्या, नाही तर दरोडे घालू द्या, नाही तर भ्रष्टाचार करू द्या, काय फरक पडतो? जोपर्यंत माझं मन मला सांगतं आहे की नाही नाही आपण एकदम काय म्हणतात त्याला, मुक्त आहोत, निर्वाणात आहोत, बाकी ॲक्शन काही करा, तर शास्त्र यासाठी नाही. जो शास्त्राचा अभ्यास करतो त्याच्यातून असल्या चुका होणार नाही. हा प्रश्न बऱ्याचदा अशा चर्चेमध्ये आलेला आहे की एवढं सगळं कळलं, आत्मज्ञान आत्मज्ञान, आणि मग सगळं जग खोटं आहे, सगळी सृष्टी खोटी आहे, जे काही आहे ते सगळं आतमध्येच आहे, आपणच जे विचार करतो तेच बाहेर परावर्तित होतं, रिफ्लेक्ट होतं. मग असं असेल तर काहीही करा, काय फरक पडतो? संसार सोडा, संसारात राहा, चोऱ्या करा, पोलीस व्हा, जे व्हायचं ते, फरक काय पडतो? तर त्याचं उत्तर असंच आहे की जेव्हा या स्थितीला पोहोचतो, आता सध्या विचार करायला ठीक आहे, पण पहिला प्रश्न असाच आहे की जर चोऱ्या केल्या तर चोरी करणं सुद्धा आत्मज्ञान, आणि मग पोलिसांनी पकडून जेलमध्ये फटके मारणं हा सुद्धा आत्मज्ञानाचाच भाग आहे. तुम्ही चोर, आपल्या अष्टावक्र गीतामध्ये गुरुजींनी हेच सांगितलं की चोरही तुम्ही आणि पोलीसही तुम्हीच, चोरही ब्रह्म आणि पोलीसही ब्रह्मच. मग तिथे भेदभाव नाही करायचा. फटके खाताना आरडाओरडा करायची गरज नाही, कारण हा ब्रह्मदेवच आहे, तुम्ही ब्रह्म मीच ब्रह्म, काय फरक पडतो? असा विचार असेल, अशी शक्ती असेल तर तो विचार ठीक. पण जोपर्यंत आपण त्या अवस्थेला पोहोचत नाही तोपर्यंत शास्त्रानुसार वागायचं, आणि या गोष्टीची खात्री बाळगा की जेव्हा त्या अवस्थेला पोहोचतो तेव्हा माणूस आपोआप शास्त्रानुसारच वागतो, ते शास्त्र तोडून वागत नाही. तर ह्या सगळ्या जो तत्त्वज्ञानाचा, गुरुशास्त्रांचा जो काही उपदेश, त्यांचा जो काही अर्थ होता तो आपण आजपर्यंत इथे बघितला. याच्यापुढे योग वासिष्ठामध्ये आपली शास्त्राभ्यासाचे फळ काय, हे सगळं केलं याचं फळ काय, तर एक समत्व बुद्धी असते, त्याच्याबद्दल सुद्धा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. आणि नंतर पुढे मग एक दोन कथा आहेत, त्यासुद्धा आपण पुढे बघू. आज इथे थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. एक अपील करायचं होतं. काल मला विद्याधरजी म्हणत होते की हे सगळं डोनेशन आणि हा 17 तारखेला होणारा कार्यक्रम, ह्या सगळ्यांचं नियोजन, काहींची इच्छा आहे की त्याला देणगी द्यावी किंवा कसं, तर त्याला कुठलीही हरकत नाही. आपण तिथे एक डोनेशन बॉक्स ठेवू, त्याच्यामध्ये ज्यांना या कार्यक्रमासाठीच काही द्यायचं असेल, देणगी द्यायची असेल, ती त्यांनी कॅशमध्ये द्यायची असेल तर कॅशमध्ये द्या. तुम्हाला आणखी कुठल्या रूपात द्याविषयी वाटत असेल, म्हणजे समजा असं वाटत असेल की नाही एखादा ऑनलाईन नंबर, गुगल पे नंबर, त्याच्यावरती आम्ही ट्रान्सफर करू आणि ते पैसे या कार्यक्रमासाठी वापरले जावे, तर सगळ्यांच्या मताचा आदर होईल. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही जरूर करा, त्याच्याबद्दल हे नाही. आमची इच्छा म्हणजे विद्याधरजींची इच्छा आहे की त्यांनी ते सगळं करावं, परंतु बाकीच्यांचाही मताचा अनादर होणार नाही. तुम्हाला वाटलं द्यायचं आहे तर स्वेच्छेने जे वाटेल ते द्या. दुसरा भाग असाही आहे की योग वासिष्ठ जेव्हा संपतं तर त्या फलश्रुतीमध्ये योग वासिष्ठाचं सेलिब्रेशन कसं करायचं, जे आपण ॲक्च्युली करणार आहोत, तर त्या सेलिब्रेशनमध्ये हा जो काही उत्सव साजरा करायचा असतो तर त्याचा एक भाग हा दानाचा पण असतो. आपल्याला ज्या पद्धतीने दान द्यायचं असेल, या योग वासिष्ठ आपण ऐकलं, इतके दिवस त्याचं श्रवण केलं, निरूपण होत आहे, तर त्यानिमित्ताने आपल्याला जर काही दान करायचं असेल कुठल्याही पद्धतीने तर ते करू शकता. 1, 2, 3 मार्ग मी सुचवतो, ते पटले तर ते, त्याच्याशिवाय काही वेगळं वाटत असेल ते करा. मी मागेही पूर्वी जेव्हा हे सत्र केलं होतं त्याच्यातही मी असंच सांगितलं होतं, तुम्ही दान हे आम्हाला विचारलं तर आम्ही 1-2 संस्था सांगू किंवा 1-2 प्रोजेक्ट सांगू. जसं एक आदिवासी भागातल्या मुलांसाठी तिथे शाळा चालवल्या जातात, त्याला तुम्हाला दान द्यायचं असेल ते देऊ शकता. आर्ट ऑफ लिव्हिंगला वेगवेगळे त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, त्यांना दान द्यायचं असेल त्यांना दान देऊ शकता. हे जे काही पुस्तक आपण वाचतो आहे योग वासिष्ठाचं, सुमनताई महादेवकरांचं, ते पुस्तकसुद्धा तुम्ही कोणाला दान द्यायचं असेल तर ते, हे सगळं जे काही आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगचं नाव, संस्थेचं नाव मी टाकलं, परंतु योग वासिष्ठ ग्रंथामध्ये हे दान करण्याचं सगळं सांगितलं आहे. तुम्ही कोणाला दान देऊ शकता, पुस्तकाचं, ग्रंथाचं दान करू शकता. तर तिथे त्या दिवशी पुस्तकं पण विक्रीला उपलब्ध असतील. तुम्हाला वाटले तर ते पुस्तकं घेऊन तुम्ही कोणाला दान करायचे असतील, द्यायचे असतील, गिफ्ट करायचे असतील, तेही करू शकता. त्या दिवशी मला वाटतं पुस्तकाची किंमत 600 रुपये राहणार आहे, एरवी 650ला आपण हे करतो. आणि तसं ते जास्त वाटत असेल, 100 रुपयाचं एक आपलं पुस्तक असतं छोटं योग वासिष्ठ, ते तुम्हाला दान करायचं असेल तेही दान करू शकता. यापैकी काही पडत नसेल, तुमची स्वतःची कुठली संस्था असेल, तुमचं स्वतःचं कुठलं उद्दिष्ट असेल, तुमचं जे काही आराध्य असेल, मंदिर असेल, कोणाला एखादी घरी पूजा करायची आहे, सत्यनारायण करायचं आहे, जे काही करायचं असेल, ज्या स्वरूपात तुम्हाला दान करायचं असेल त्या स्वरूपात तुम्ही करू शकता. केलंच पाहिजे असा आग्रह नाही. 1 रुपयाचं कुठेतरी दानपेटीत टाकलं
तरीही पुरेसं राहील. हे आपल्या मनावरती, आपल्या समाधानावरती आहे. मला जे जे मार्ग सुचले ते मी सांगितले. पण याच्यात एक जे दानाचं महत्त्व म्हटलं आहे, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. हा विषय मी त्या दिवशी सुद्धा सांगेल, कारण ती फलश्रुतीच तशी आहे योग वासिष्ठची. हा उत्सव कसा साजरा करायचा हेही सांगितलं आहे. आपण त्या पद्धतीनेच उत्सव साजरा करणार आहोत शेवटच्या दिवशी. त्यामुळे हा चॉईस तुमचा आहे. मला वाटतं जे काही काल प्रश्न आले होते की आम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही जरूर द्या. कार्यक्रमासाठी द्यायचं आहे, कार्यक्रमाला द्या. कुठे दुसरीकडे द्यायचं आहे तिथे द्या. जिथे द्यायचं आहे तिथे देऊ शकता. दोन्ही ठिकाणी द्यायचं आहे, दोन्ही ठिकाणी द्या. डिस्ट्रीब्यूट करून 10 ठिकाणी द्यायचं आहे, 10 ठिकाणी द्या. सगळे चॉईसेस हे तुमच्या हातात आहे. याच्यावर कुठलाही असा आग्रह नाही. इथे 1-2 प्रश्न आले आहेत. 17 तारखेला ग्रंथ तिथे उपलब्ध असतील. ठीक आहे, चालेल. दानाचा महत्व खूप छान. हो, मी काही प्रश्न सुमनताईंशी असतील तर बोललेलं ते आहे. घेता येतील. येतील सर. सुमनताईंशी बोललो, त्यांना म्हटलं नोकरी ना शेवटच्या दिवशी, तर त्या म्हटल्या की आपण ते पुस्तक म्हणजे 750ची किंमत आहे, 750ला मिळतं, ते 700 रुपयाला आपण देऊ. मी बुलेटचा खर्चही वाचेल आणि त्यांना ती लोक ज्यांनी घेतलेली नाही ती घेऊ शकतील. ज्यांना प्रेझेंट द्यायचे ते सुद्धा त्या दिवशी घेऊ शकतील. आपण तिथे आपण एक्स्ट्रा पुस्तकं सुमनताईंकडून मी आणून ठेवणार आहे. बरं, ते 600 रुपयाला सुमनताईंनी म्हणजे आपलं याचा प्रसार होण्यासाठी आपण त्या दिवशी फक्त त्याच दिवशी ते 600 रुपयाला आपण लोकांना आपण स्टॉल लावून प्रेझेंट पण देता येतील. आणि छोटं संक्षिप्त योग वैशिष्ट्य जे आहे त्याची 100 रुपये किंमत आहे, ते सुद्धा आपण त्या दिवशी 20% डिस्काउंट, 80 रुपयाला एक आणि 400 रुपयाला 5 एक ज्यांना घ्यायचे, ज्यांना मोठं शक्य नाहीये 400 रुपये वगैरे, तर ते 400 रुपयाला 5 पुस्तकं अशी आपण ती पण देऊ. आणि त्या पुस्तकाची विक्रीची रक्कम सुद्धा आपण पुढे डोनेटच करतो. म्हणजे चांगल्या कामासाठी त्यांना ज्ञान पण होईल आणि डोनेशन पण होईल. हो, निश्चित. दोन्ही पुस्तकं अवेलेबल असतील. दोन्ही पुस्तकं असतील. 17 तारखेला ऑफिशियली निरूपण समाप्त होणार का? हो, 17 तारखेला ऑफिशियली निरूपण समाप्त होईल. पुढे काय करायचं हे आपण ठरवू. हो, कारण तो लोकांना प्रश्न असतो, दुसऱ्या 8 वाजता काय करायचं. खरंच ना, 8 वाजताची इतकी सवय झालेली आहे की बघू आता. त्या 17 तारखेला आपण डिस्कस करूच. हा, सुलोचनाजी अनम्यूट करा. सर, मी व्हिडिओ नाही ऑन करत आहे, हो. पण मला बोलायचं आहे की आता काही अशा माझ्याकडे घटना घडलेल्या आहेत, म्हणजे एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे ना पैसे नाही आहेत ते विधी वगैरे करायला. तर मी तिथे थोडंफार दान केलं तर चालेल, काही हरकत नाही. आणि हे विधी करणं आवश्यक असतं का हे मला थोडंसं विचारायचं होतं. हो, योग वासिष्ठमध्ये म्हटलंय हे विधी आवश्यक असतात. याच्यावरती लीला सरस्वती प्रकरणामध्ये श्रीरामांनी हा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावर असं म्हटलं आहे की ज्याची भावना दृढ आहे, स्ट्रॉंग आहे, म्हणजे जो गेला तो आणि जो करणार आहे तो, या दोघांमध्ये ज्याची भावना जास्त दृढ असते, स्ट्रॉंग असते, त्याची फळं त्याप्रमाणे मिळतात. त्यांनी जर म्हटलं जसं वडील गेले आणि मुलांनी सगळे कर्म अतिशय मनापासून व्यवस्थित केले की त्यांना पुढची गती चांगली मिळो, तर ते परिणाम त्यांना त्याचे मिळतात. वडिलांची अजिबात इच्छाच नसेल काही करायची आणि त्यांचा विश्वास नसेल, परंतु ह्याचा विश्वास जास्त आहे, तर त्याचे परिणाम मिळतात. इनफॅक्ट पुढच्या 2ऱ्या-3ऱ्या सत्रामध्ये आपल्याला हे सगळं याच्यावरती चर्चा होणार आहे. वर आणि शाप हा सुंदर विषय आपण पुढे घेणार आहोत, तेव्हा थोडं क्लिअर होईल. पण याचे परिणाम होतात चांगले. ठीक आहे. कारण मध्यंतरी मी 5-7 दिवस 7-8 दिवस नव्हते. मी रामेश्वरला रामतांडव म्हणायला गेले होते. ते आजच येते. तर मग आल्यानंतर मला हे समजलं. असं माझ्या भावाचा मुलगाच गेलाय आणि त्याची परिस्थिती तशी नाहीये काही करण्याची, पण त्याची इच्छा आहे. तर म्हटलं ठीक आहे, मग आम्ही बहीण म्हणजे आम्ही नातेवाईकच मिळून असं त्याची विधी करायचा असा आमचा विचार चाललाय, म्हणून मी विचारते. जरूर करा, याच्यात काही गैर नाही. मुळात दान करणं ही आपलीच एक त्याला काय म्हणते, म्हणजे आपल्यालाच खूप त्याचा आनंद होतो. त्याच्यात काही प्रश्नच नाही. जरूर करा. दान म्हणून म्हणा, कर्तव्य म्हणून म्हणा, जसं जमेल. दान म्हणून कर्तव्याचा भाग तर तो म्हणजे आता ज्याला नाही त्याला देणं हे तर आपलं हेच आहे ना. बरोबर.
कर्तव्य पण आणि म्हणजे आता कसं आपल्याच माणसाला दान करायचं म्हटलं की मनाला क्लेश होतात. बरोबर. पण कर्तव्य तर येतं, भावना पण आपली असते. म्हणजे मी आपल्या शब्दात मला तसं व्यक्त नाही करता येत, पण इच्छा आहे माझी करायची जरूर करू. थोडीफार तरी. सत्कार्यासाठी वापरताय. पुष्कळदा असं होतं की आपलं एक लिमिटेड बजेट असतं हा डोनेशनचं हा आणि ते कुठे कुठे वापरलं जातं. तर ते ठीक आहे, मी तेवढं बजेट वापरलं जातं एवढं बघावं लागतं. ठीक माझं आहे, स्वतःचं चालेल. जे बजेट असतं ते मी हे इन्शुअर करतो की लिहिलं जातं माझं वर्षाचा एवढं उत्पन्न आहे, याच्यातलं एवढं माझं डोनेशनचं बजेट आहे. आणि मग ते मला ज्या ज्या प्रकल्पांमध्ये जिथे जिथे वापरलं जातं तिथे तिथे देऊन त्याचा हिशोब ठेवतो की हम्म, कमीत कमी एवढे गेले पाहिजे. त्याच्यावरती कधी गरज पडली चालेल. तर दिले जातील, पण कमीत कमी एवढे असावे. मी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्येच डोनेट करत होते, पण आता अशी परिस्थिती आहे की दोन्हीकडे करू नाही शकत, नाही, तर ठीक आहे. इकडं करायची अशी माझी इच्छा आहे. काही हरकत नाही. करा. चालेल. जय जय गुरुदेव. गुरुदेव. हा, मंगलाताई बोला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आत्ता ज्या ताई बोलल्या त्यांच्या संदर्भात मी थोडस म्हटलं की मला माहित असलेलं की अशा कार्याला जरूर द्यावं. आपण वेळ म्हणून जरी केलेला असेल तरी सुद्धा त्याचे परत पैसे नाही घेऊ नये म्हणजे. तर अगदी चांगली गोष्ट आहे त्याच्या करणारे ते. आणि त्याच्यात काही आनंद पण आहे, समाधान आहे, पुण्य आहे, सगळे त्याच्यामध्ये म्हणजे. तर आणि भाऊ जरी असला तरी आपण जसं म्हणतो ना ब्राह्मण म्हणून तो चालतो आपल्याला. खरं. तसं भावाकडच्याला केलं तर ते दानाचं समाधान आहेच, अशी माझी मत आहेत म्हणजे अर्थात. तर त्यांनी तो सपोर्ट करावा अशी चांगली माझी इच्छा आहे. नाही, जरूर तेच सांगितलं त्यांनी. धन्यवाद. हा, ज्योती ती. जय गुरुदेव भैया. जय गुरुदेव. 17 तारखेला तुम्ही लवकर येणार असेल तर कारंजकर सर आणि तुम्ही या ब्रेकफास्टला आमच्या इथे. आवाज खाली येणं होतं नाही होतं, मग बघा लवकर आलात तर या. किती वाजता येणार आहेत तसं? सुमनताईंना आम्ही घेऊन जाणार आहोत, म्हणजे मी घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर आहे. बरं 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 बरं. त्यामुळे ठीक पण मी तुमच्याकडे अवश्य येईल, ठरवून येईल एकदम. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ठीक आहे. चालेल. तुम्ही कार्यक्रम येणार का निकिताई? तुमचा हो हो, हो येणार आहे. पण मेसेज तुमचा नाही, मग बहुतेक नाही आलेलं असेल मला म्हटलं. नाही, केला ना मी तुम्हाला पर्सनली केला ना. केलंय का? ओके, ठीक आहे, ठीक आहे, ओके. हो, तर तुम्ही केला. जवळच राहता त्यामुळे. अं? जवळच राहतो तुम्ही. हा, ठीक आहे. हो, ज्ञानप्रबोधिनी. हो हो हो. हा, चालेल. मग दोघं आला असतात तर. नाही नाही, बाकी काय तयारी करायची त्यामुळे तुम्ही त्या कार्यक्रमाला या, काही अडचण नाही. हो हो हो, चालेल चालेल. धन्यवाद. पण हो, कधी. ठीक आहे, हा, धन्यवाद. शारदिनी मनसुख पुन्हा अनम्यूट करा तुम्ही स्वतःला, पण तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, हा, आता नमस्कार. येतो. नमस्कार. मला एक विचारायचं होतं की हे योग वशिष्ठ वाचून आणि निरूपण जे ऐकतोय आपण त्यांनी आपली विरक्ती वाढू शकते का? हो, वाढतेच. कारण मला आता माणसांमध्ये जायला आवडत नाही आणि असं वाटतं की हे सगळं सोडावं आणि कुठेतरी खूप लांब निघून जावं, पण जायचं कुठे? नाही, विरक्तीचा अर्थ अहो एवढं योग वासिष्ठ झालं, विरक्तीचा अर्थ सोडून कुठे निघून जायचं नाहीये. विरक्ती ही मनातून. ठीक हे आहे. मनातून तर आहेच, पण ते नकोय करायला म्हणूनच मग हे सोडल्याशिवाय आपल्यावरती बंधन आपण घालूच शकत नाही. कारण बऱ्याच कर्तव्य गोष्टी नाही. आपल्याला लोकांसाठी पण कराव्या लागतात. हा, मग आपले कर्तव्य नाही सोडायचे आहेत ना. श्रीरामांनी फार फार सोपं आहे या प्रश्नांची उत्तरं. या गुरूंचे, श्रीरामांचे, श्रीकृष्णाचे यांचं जीवन बघावं. हे विरक्तच होते, परंतु संपूर्ण राज्य व्यवस्थित सांभाळलं, युद्ध लढले, सगळं काही केलं. तर त्याच्यामध्ये विरक्ती होती, पण तरीही आपले कर्तव्य, शरीर आहे तोपर्यंत कर्तव्य त्यांनी पार पाडले. त्यामुळे आपणही तसंच करायचं. आपल्याला जर असं विरक्ती आली तर ती अपेक्षित आहे. पण ते देव होते ना, आपण तेवढं सहनशक्ती आपली तेवढी वाढायला पाहिजे ना, मग त्याप्रमाणे. तुम्ही
सध्याचे जे संत आहेत हे देव होते म्हणजे हे देव झाले. श्रीरामांनी मनुष्य म्हणूनच जन्म घेतला, श्रीकृष्णाने पण मनुष्य म्हणूनच जन्म घेतला. देवाचा अंश त्यांच्यात होता, पण तो जागवला गेला हा वसिष्ठ ऋषींच्या योग वासिष्ठामधून. आपले जे काही संत आहेत अनेक जण, आपण अनेकांच्या कथा ऐकल्या. आधी शंकराचार्यांपासून बघा आणखी कोणी असू दे, लहानपणी साधारण मानव म्हणूनच जन्माला आले. त्यांच्यात जे काही ईश्वरी अंश होते त्यांना त्यांनी वाढवलं. तर सामान्य लोकसुद्धा त्यांच्यामध्ये हा ईश्वरी अंश वाढवत वाढवत गेला, म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले. तर आपणही तेच करायचं. हे फक्त देवांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी म्हणून नाही. इनफॅक्ट हे मोठे लोक कशामुळे झाले, त्या ज्ञानामुळे झाले, हे सांगण्यासाठी योग वासिष्ठ आहे. मुळात योग वासिष्ठामध्ये हा पहिलाच प्रश्न आला होता की हे ज्ञान त्याचं कोणाकोणासाठी आहे. तर हे सगळ्यांसाठी, ज्या सगळ्यांना ज्ञानी आणि देव बनवणारच ज्ञान आहे. हे केलं तेव्हा तिथपर्यंत पोहोचू. त्यामुळे अगोदर देव होते असं नाही. देव असते तर मग त्यांची वैराग्याची अवस्थाच आली नसती. खरी त्यांनी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी पण ती वैराग्याची अवस्था आलेली दाखवू शकतात ना ते. हे खरं. त्यांनी हे नाटक केलं असेल ही या संशयाला पूर्णपणे जागा आहे, वाव आहे. परंतु बघणाऱ्याच्या दृष्टीने असंच बघावं की ते ज्ञान त्यासाठीच आहे. नाही तर मग एवढा प्रपंच केला कशाला असता. चला निदान त्यांचं उद्दिष्ट तर सफल करू. आपल्यासाठीच त्यांनी हे ज्ञान दिलं ना. कोणासाठी दिलं हे ज्ञान? हो, आपल्यासाठीच दिलं. मग त्याचा उपयोग करायचा. त्याच्यात जे सांगितलं आहे वैराग्य असू द्या, आणि वैराग्यातून तुम्ही या विरक्तीतून सगळे श्रेष्ठ कार्य करत राहा म्हणून दिलंय, म्हणून करायचं. जर ते देवच असते तर त्यांनी हे मांडलंच नसतं. सगळं ज्ञान आपल्यासाठी मांडलंच नसतं. स्वर्गात कुठेतरी अवेलेबल असतं, पृथ्वीवरती आलंच नसतं ते. माणसाला पटवण्यासाठी त्यांनी केलं असेल असं पण आपण म्हणू शकतो ना. हो, आपल्यासाठीच आहे. देवालाच हे अज्ञान घ्यावं लागलं हेही खरं आहे. सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते आहे आपल्यासाठीच. त्याच्यातले शब्द हे आपल्यासाठी. त्यामुळे ही अवस्था योग वासिष्ठामध्ये परवाकडे मी सांगितलं होतं. या मार्गाचा अभ्यास करायला लागलो की असंच होतं. ग्रुपमध्ये बसा, कंटाळवाणं होतं. लोक काहीतरी वायफळ बडबड करतायत, नको त्या गोष्टींचा विचार करतायत असंच वाटायला लागतं. कारण आपली स्वतःची पातळी वाढत गेलेली असते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या बाकीच्या गोष्टींमध्ये रस उरत नाही. हे स्वाभाविक आहे. पण तिथून पुढे काय, तर तिथूनही आपल्याला या अज्ञानात राहणं भाग आहे. निदान दाखवण्यासाठी व्यवहार तर पूर्ण करणं भाग आहे. बरोबर. नाहीतर सोडून जाऊन तरी काय साध्य करणार आहे सांगा. सगळं कुठे गेली. चला हिमालयात तुमची व्यवस्था केली, ओके, माझी व्यवस्था हिमालयात केली, तिथे जाऊन करणार काय? त्यामुळे विरक्ती ही मनात पाहिजे. व्यवहारामध्ये पुरुषार्थ हवा. ठीक आहे. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. अजून कोणा प्रश्न आहेत ना? चला थांबायचं मग. हो, पुण्याबाहेरून सुद्धा बरेच जण नाशिक वगैरे इतर ठिकाणावरून येणार आहेत. त्यांना मला सांगायचं की जवळपास 150 लोकांचं कन्फर्मेशन आलेलं आहे. तर जे नाशिक, मुंबई, वाशी आहेत त्यांनी ग्रुपमध्ये मेसेज टाकावा मी इथून असा येतोय. समजा नाशिकवरून एक 5 ते 7-8 जण असतील तर ते एकत्र येऊ शकतात किंवा एकत्र असं कधी त्यांना सोयीस्कर पडेल. अशा त्यांनी मला फोन करा किंवा ग्रुपमध्ये मेसेज टाका की आम्ही इथून मी एकटे येणार आहे. काही जण स्वतःची गाडी येणार आहे, काही जण बसने येणार आहेत, काही लेडीज एकट्या आहेत, त्यांना सपोर्ट एकमेकीला साथ मिळेल. अशा दृष्टीने जे पुण्याबाहेरून येणार आहेत त्यांनी तशी आपापल्या ग्रुपमध्ये मेसेज टाका, तसं मी कोऑर्डिनेट करेन. पण येतोय म्हटलं तर अवश्य या. म्हणजे कारण विद्याधरजींनी बरीच मोठी व्यवस्था केलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर संख्या कमी झाली ठीक आहे तर थोडी गडबड होऊ शकते. त्यामुळे तेवढं म्हणजे मनावर घेऊन या. नाही, येणार लोक येणार आहेत. हाय आपलं स्नेह संमेलन आहे. आपली कुटुंब एकत्र येऊन एकत्र येणं होईल. खूप त्यात सर्वांनाच आनंद मिळेल त्यातून. तेच. ठीक आहे. ज्योतिताई, तुम्हाला काय बोलायचं? सर, जर राहायला सकाळी कोण येणार असेल त्यांच्या ब्रेकफास्टची सोय जर हवी असेल तर कारण
कारंजकर सर आले तर मग मी देऊ शकते. हा भाऊ असेल कोणी तर मी सांगतो तुम्हाला, कारण अजून राहण्यासाठी कोणाचं हे नाही दिलं. तर आपण नाही, एक व्यवस्था केली होती पण तसं ब्रेकफास्ट हवा असेल ना तर मी देऊ शकते, फक्त घ्यायला लागेल कारण पोहोचवायला. बरोबर आहे. हा. फक्त राहण्यासाठी अजून तसं कोणाचाच हे नाही आलेलं. त्यामुळे सगळेजण सकाळीच येणार आहेत, 9-10 वाजता सगळ्यांनी 10च्या आधी यावं त्या कार्यक्रमाला. तर 9 नंतर 9:30 पावणे 10 पर्यंत ते आपलं बरोबर 10 वाजता कार्यक्रम सुरू करता येईल. तर राहायला जर कोणी असतील तर तुम्हाला मी तसं कळवतो, त्यांचा पण हे फक्त पोहोचवायला कोण नाहीये म्हणजे हा हवा असेल तर सांगा मग मी देईल. हो हो चालेल. ती व्यवस्था करते. हे ऑनलाईन पण असणार ज्यांना शक्य नाहीये. आता जावळे जे आहेत, आपण झूम ऍपवर आपण सकाळी 10 ते 5 3 संपूर्ण आपण झूमवर लाईव्ह पण ठेवणार आहोत, ज्यांना शक्य नाही त्यांनी. कॅमेरामॅन रेकॉर्डिंग, काय कॅमेरामॅन माझा मुलगाच आहे, म्हणजे तो झूम संपूर्ण रेकॉर्ड करणार आहे. ओके ठीक आहे, चला थांबायचं. Yes, आणखी sir. काही असतील कोणाला काही शंका? तर बरेच जण आउट ऑफ इंडिया आहेत, काही जण लांब आहेत आणि येता येणं शक्य नाही, तर त्यांना सुद्धा आपलं शेवट आपल्या हा कार्यक्रम एन्जॉय करता यावा, त्यासाठी आपण लाईव्ह रेकॉर्ड लाईव्ह ठेवूया. चालेल चालेल, ठीक आहे, चला उद्या भेटू मग आपण. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.